मॅडम मीनाक्षी लेखी आणि फायनान्स सेक्रेटरीक आफोवन हाडलो, आमच्या बरोबर त्यांचे कन्सर्न ऑफिसर्स आफोवन हाडले, सगळो इश्यू रिजॉल्वूय केलो, त्यांच्यानी कन्सर्न मिटिंगूय घेतली आणि तांच्यांनी सांगला त्या प्रमाणे थोड्याच दिसाच्या भितर, कारण ॲक्च्युली मिनिस्टर ऑफ द एक्सटर्नल अफेअर्स इज आउट ऑफ कंट्री, तो एकदा आयलो काय ताच्या बरोबर मिटींग घेवन स्पेशली फॉर द गोवा दमन अँड दीव विच इज इन 1960 वरान आमी लिबरेट जाला आणि पोर्तुगालान ताका ती पद्दतीची बेनिफिट्स दिला. सो ते सगळें कन्सिडर करून गोंयकारा खातीर हो इश्यू जाचो रिजॉल्व करपाचें तेंच्यांनी प्रॉमीस केला आणि म्हाका खात्री आसा की तांकां आपलो पासपोर्ट जो आसा पळय न्ही हो रिवोकेशन जालो म्हणपाक नाका, तो सरेंडर जालो म्हणून सर्टिफिकेट जाय. तो जर दिलो आसत जाल्यार तांचो अर्दो प्रॉब्लेम जो आसा म्हणजे चडसो प्रॉब्लेम OCI कार्ड मेळपाचो वॉज रिजॉल्व जाता आनी भुरग्यांचो फर्दर इंडियन पासपोर्ट रिन्यू करप किंवा तेंच्यांनी फाल्यां सकाळीं इंडियन सिटीजन घेवप की पोर्तुगाल सिटीजन घेवप होय जो तेंचो प्रॉब्लेम जो आसा पळय न्ही तो रिजॉल्व जावंक शकता. कोर्टानूय केस चालू आसा, फाटल्या सगळ्या केसींचो रेफरन्स घेतलो आनी त्यानुसार सगळे डॉक्युमेंट रेडी करून आम्ही सबमीट केला आनी सो दॅट मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सांनी विशय सिरियसली घेवन पयले फावटी मॅटर सगळो स्टडी केला. फक्त दे आर वेटिंग फॉर द मिनिस्टर ऑफ द एक्सटर्नल अफेअर्स जे फॉरेन कंट्रीज ते आयले काय हो इश्यू जाता तितको बेगीन रिजॉल्व जाता. तुम्ही जेन्ना रिजॉल्व जातलो म्हणटात सीएम, जस्ट फॉर क्लॅरिटी आणि परत हांव म्हणटा की सामान्यांतल्या सामान्य मनशाच्या क्लॅरिटी खातीर पासपोर्ट रिवोक जावचो ना. पासपोर्ट तांकां सरेंडर सर्टिफिकेट मेळटली. करेक्ट. आज जाताले कितें की रिवोक जाता आनी रिवोक सर्टिफिकेट मेळटालें तांकां आनी एकदा रिवोक सर्टिफिकेट मेळप म्हणजे तांकां प्रॉब्लेम जातालो. OCI कार्ड मेळनाशिल्लें, बरोबर, तांच्या भुरग्यांचो पासपोर्ट रिन्यू जायनाशिल्लो आनी तो 18 वर्सां पर्यंत तांकां इंडियन पासपोर्ट रिन्यू जायनासलो आनी पोर्तुगाल पासपोर्ट मेळनासलो. सो दे कांट ट्रॅव्हल. बरेचशे फावटी लिस्बनाक रजिस्टर्ड जाला म्हणून तांकां हांगासल्यांनी बी इंडियन पासपोर्ट मेळना आनी परत तांकां पोर्तुगाल तांचे पेरंट्स जे आहा पळय न्ही तांकांय बी ट्रॅव्हल करपाक मेळनाशिल्लें. हे सगळे प्रॉब्लेम जे आसा पळय न्ही ह्या हातूंतल्यान एक सरेंडर सर्टिफिकेटीच्या उपरांत तांचे 90% प्रॉब्लेम जरी म्हाका दिसता एका हितूंतल्यान रिजॉल्व जातले. सरेंडर सर्टिफिकेट मेळटली, रिवोकेशन सर्टिफिकेट मेळची ना. तुम्ही आज एक गजाल सामकी क्लियर करता. दुसरो जो मुद्दो आसा आनी जो ताका तुमी टच केला की थंय रजिस्टर केल्या बर्थ आनी हांगा आमची वेवस्था खूब फावटी सांगता की तुम्ही थंय रजिस्टर केला हाजे अर्थ तुम्ही थंयचे सिटीजन म्हणून. हाजेर कितें? ॲक्च्युली म्हणजे इंडियन सिटीजन एक्टाच्यान पोर्तुगालान फक्त लिस्बनाक रजिस्टर्ड करप म्हणजे तूं पोर्तुगालाचो सिटीजन जालो तांच्या हाज्या प्रमाणे. बट इंडियन सिटीजनशीप एक्टा प्रमाणे त्यांनी ऑफिशियली आपले सगळे डॉक्युमेंट हे ट्रान्सफर करूंक ना किंवा त्यांचो पासपोर्ट घेवंक ना. ताज्या प्रमाणे इज नॉट डायरेक्टली एज अ पोर्तुगाल सिटीजन. तितूरूच तर खरें म्हणजे तो थोडोसो विशय जो आसा पळय न्ही हो विशय एकदा क्लॅरिफाय करपाचो गरज आसा आनी आमी तोच एक्च्युअली मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आनी मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स ह्या दोनाय कडेन मागला की तेंच्यांनी तो क्लॅरिफाय करचो आनी लोकांक न्याय दिवचो. फक्त रजिस्टर्ड करप म्हणजे ते सिटीजन जाले अशें न्ही, बट ताजेरूय क्लॅरिफिकेशन जे आसा ते येता ते एक 15 दिसाच्या भितर तेजेरूय क्लॅरिफिकेशन येतलें आनी गोंयकारांचो बऱ्याचसो प्रश्न जो आसा तो सुटावो जातलो.